काकू तुम्हाला सांगतो, पुण्याला गेल्यापासून ह्या 200 आणि 400च्या वस्तू वापरणं सोडून दिले. हे बूट आहे का, हे बूट आहे 4000. ही घडी 3000ची. आणि अंगावर ड्रेस आहे का, हे 5000 आहे. असे 15-16 हजार तर मी अंगावरच घेऊन फिरतोय माझे. अहो सर, मी तुम्हाला ओळखत नाही बरं का, मला तुमचा अपमान नाही करायचा, पण तुम्ही लय फेकताय हो. हा, ते तुमचा बूट आहे का, मार्केटमध्ये लय झालं 400 रुपयाला भेटेल. तुमच्या अंगावरचे कपडे 5000. अहो काय बोलता, 800 रुपयाचे कपडे आहेत ते, आणि ती घडी होय. अहो लोक ऐकतात राव त्याला गाड्यावर मार्केटमध्ये 300ला 400ला. काय राव, थोडं कमी फेका राव. बापरे, ये तो धोती खोल काय तुमच्या अंगावरचा सगळा साजन लय झालं 2500 रुपये आहे बघा. थांबा तुम्हाला ऑनलाईन दाखवतो. हा, काकू मला फोन आलाय, मी येऊ का? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. अरे ताई कोण होतं हे? अर्धीराचं पोरग आहे बा माझ्या, लय शायनिंग मारितय, पण तो लय चांगला धडा शिकवलास त्याला. अरे शायनिंग मारू दे र, पण लयच फेकायला ना ताई. हा, बरं तुम्हाला फेकू दे, पण मला फेकायला ना म्हणे हितक्याचे बुटन तितक्याचं शर्टन हेन. अरे दुधामध्ये जशी साखर मिसळते का, तसा मार्केटमध्ये मिसळायला माणूस आहे मी. तुला सांगतो ताई, मला आहे ना कुणीच फेकू शकत नाही. कोणती वस्तू कोणत्या ब्रँडची आहे, नकली आहे का ओरिजिनल आहे, खरंच आता घेतली का कुणाकडून जुनी घेतली, हा ती किती रुपयाची, हे सगळं मी नुसतं बघून सांगतोय, बघून. मायला मामा किती शायनिंग मारायलाय, जणू काय ह्याला जगातलं सगळंच माहिती. थांब थांब, ह्याची मजाच करतो. मामा, तू वस्तू बघून खरंच प्राइस सांगू शकतोस त्याची? तुला मामा डाऊट आहे का आरुष? हा, विचार, कुठलीही वस्तू विचार, नुसते बघून सांगतो मी ती किती रुपयाची. विचार. ती मम्मीची साडी तिथं वाव टाकली, त्याची किंमत किती सांग बरं? ही साडी ही 5000ची साडी, तिचा नको नाद करू. अरे काय ताय, तो बाहेरचा माणूस होता. हा, पण तुम्ही सख्खी बहिणीच ना, तुम्ही मला खोटं बोललीस काय? ही साडी 5000 रुपयाची काय? हा, अरे ही साडी मार्केटमध्ये लय झालं, लय 400 रुपयाची. अरे नाही विकास, 5000ची साडी ती नीट बघ जरा. अरे ताय नीट बघायची गरज नाही रे. हा, तुला सांगतो, तुला कोणतरी लय बेकार फसवली आहे. ती साडी लय झालं 400 किंवा 500 रुपयाची आहे. होय, अरे पण विकास, गेलेल्या रक्षाबंधनला तूच दिलीस की रे मला ही साडी 5000ची म्हणून. मंगल भावानया मंगल